नमस्कार. टू द पॉइंट या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत तळवी. त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि तुम्ही सुद्धा खूप प्रचारामध्ये सर्व मतदारसंघामध्ये फिरता आहात. तर काय स्थिती आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये यावेळेला राजकीय भूकंप झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. राज्यात महायुती आहे, तशीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा या ठिकाणी जर झाली तर योग्य होईल. मात्र आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. विरोधकांची वल्गना अशी आहे की आम्ही 18-0 करू. मी स्पष्ट सांगतो की आम्ही 11च्या 11 जागा निवडून आणू असं आम्ही जेव्हा म्हणतो त्यावेळेला समोरच्यानं सुद्धा 18-0 निवडून आणू असं म्हणता, तर तसं नाही घडलं तर मग काय, मी बोलतो ते आम्ही पूर्ण केलं नाही तर आम्ही राजसंन्यास घेऊ. पण आपण जे बोलता ते जर का तुम्ही करून दाखवलं तर तुम्ही सुद्धा राजकारण सोडणार आहात का, राजसंन्यास घेणार आहात का, राजीनामा देणार आहात का, असा आमचा तुम्हाला देखील सवाल आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आजपर्यंत प्रत्येकानं भान ठेवून बोललं पाहिजे. पैशाचा बाजार संपला पाहिजे आणि विकासाला मत दिलं पाहिजे. लोकशाही संपू नये असं मला तरी वाटतं. सर, तुम्ही असं म्हणताय की तुम्ही 11 जागा निवडून आणणार आहात. तर मुद्दा असा आहे की अंजर्ले असेल किंवा बाकीची गावं असतील, तर जुईकर मोहल्ला सुद्धा एक आहे तिथे. तर तिथे तुमचे सुपुत्र अजिंक्य यांनी अर्ज केला होता, त्यांनी माघार घेतली. तर तुम्ही तुमच्या मुलाला तिथे लॉन्च करत असतानाच माघार का घ्यावी लागली? या निवडणुकीमध्ये युतीचा फॉर्म्युला परिवर्तन करण्याकरता पुढाकार माझ्या रूपानं घेतल्यानं पक्षाने त्याला संमती दिल्यावर प्रत्येक जागा मला मिळावी अशा प्रकारची चर्चा होते. आणि त्यावेळेला जुईकर मोहल्ल्याची जागा युतीमध्ये इतर पक्षांची जी मागणी झाली आणि त्यामुळे मला तिथं वडील बंधूची भूमिका बजावावी लागली. आणि ह्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्याकरता मी माझ्या मुलाला माघार घ्यायला सांगितलं. आणि त्यांनी सुद्धा स्वतःहून सांगितलं की सर्वांची संमती असेल, मित्रपक्षांची, या निवडणुकीमध्ये जेवढे आपण घटक जेवढे आपल्या सोबत आहेत त्यांची संमती असेल तरच मी लढेन, अन्यथा मी पण लढणार नाही. दापोलीमध्ये 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती लढतोय. 18-0 जर त्यांच्या तालुक्याचं म्हणत असेल तर त्यांनी उद्या तसं नाही झालं तर आम्ही राजीनामा देऊ, राजकारण सोडून देऊ. आणि जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नाही झालं तर त्यांनी राजकारण उद्या सोडून देतील का? त्यांनी राजकारण सोडून द्यायची घोषणा करावी. पण असं होतं का राजकारणामध्ये? आणि म्हणून त्यांनी बोलताना आपण भान ठेवून बोललं पाहिजे. असं कधी होत नाही. तरी सुद्धा त्यांना जर वाटत असेल तर त्याचं उत्तर निश्चित जनता या निवडणुकीमध्ये त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. पण अशा पद्धतीचं चॅलेंज कोणी स्वीकारतं का? मला तरी आठवत नाही की बाबा एवढे सांगितले आणि निवडून नाही आले म्हणून राजकीय संन्यास. असं होत नाही जनरली. असं होत नाही. पण म्हणूनच बोलताना भान ठेवून बोललं पाहिजे. मंत्री आणि आमदार यांनी खरं म्हणजे विकासावर बोललं पाहिजे आणि दर्जा त्यांनी मेंटेन केला पाहिजे. आणि बोलताना त्यांची पातळी कुठेतरी सोडू नये आणि असं मला वाटतं. पण कुठे पातळी सोडली गेली असं तुम्हाला वाटतं? ज्या ठिकाणी ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये आम्हाला 1 जागा देतो म्हणजे आम्हाला त्यांनी किती कमी लेखलं हा त्याचं उदाहरण आहे. आणि त्याच्यावरून त्यांनी 18-0 करू ही त्यांनी पातळी सोडूनच बोललेले आहेत. पण मला तर मी तुम्हाला अजून सांगेन की सुरुवातीसच मी सांगितलं की ह्या मतदारसंघामध्ये राजकीय भूकंप झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. या निवडणुकीमध्ये त्याची पहिली तुम्हाला चुणूक दिसेल. पण भविष्यामध्ये
हे मोठमोठे पुढारी जे आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जे लढत आहेत तेच भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. आज ना उद्या हेच नेते उद्या भारतीय जनता पक्षामध्ये आलेले दिसतील, अशा प्रकारचं माझं स्वतःचं भविष्य आहे, भाष्य आहे. हे कोण नेते? अनेक असे आहेत या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी. कारण की रत्नागिरी जिल्हा जर का सोडला तर अन्य राज्यामध्ये जर का परिस्थिती पाहिली तर फार मोठे तिकडे बदल झालेले अनपेक्षित पाहायला मिळाले. इथं सुद्धा आज आमच्या विरोधात आहेत तीच लोक उद्या भारतीय जनता पक्षामध्ये आले दिसू शकतात आणि भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळेल. सर, तुम्ही आता राज्यामध्ये शिंदेसोबत आहात, शिंदेच्या शिवसेनेसोबत आहात आणि इथे तुम्ही मशालसोबत युती केली आहे. हे काय आहे? आम्ही स्थानिक पातळीवर निवडणुका लढवण्याकरता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर आपापले निर्णय घ्यावेत अशा प्रकारे आमचं ठरलेलं आहे. आणि ते करत असताना महायुतीतल्या जे घटक आहेत त्यांच्याबरोबरच आपली युती व्हावी अशी आमची सुद्धा इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला पक्षाचे सुद्धा आदेश आहेत. पण ते करत असताना आम्ही राष्ट्रवादी हा सुद्धा एक सत्तेतला घटक आहे, आम्ही त्यांच्याबरोबर केले आणि त्यांच्यावर करत असताना आम्ही जिथे उमेदवार उभे केलेले नाहीत अन्य ठिकाणी अन्य इतर पक्षाचे कुणाचे उमेदवार उभे असतील तर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावेत अशा प्रकारचं आम्ही सूचना त्यांना दिलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्युला आणि वेगवेगळे निर्णय तुम्हाला अनुभवायला मिळतील. पण त्यातून नक्कीच या तालुक्यामध्ये ह्या निवडणुकीला एक वेगळा तुम्हाला एक बदल नक्की तुम्हाला पाहायला मिळेल आणि तो बदल विकासासाठी असेल. तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रचाराला फिरलात एवढे दिवस, मग या संदर्भात लोकांचं काय म्हणणं होतं? ते या युतीबद्दल, या तुमच्या नव्या युतीबद्दल प्रतिक्रिया देताना दिसले का? नव्या युतीबद्दल प्रतिकार देताना लोकांकडून दहशत, हुकुमशाही, दादागिरी आणि पैशाचा पाऊस यावर मात करून कुठंतरी परिवर्तन घडलं पाहिजे आणि विकास व्हायला पाहिजे. कुठंतरी स्वाभिमान कुठंतरी जिवंत राहायला पाहिजे. आणि ह्या मतदारसंघाची जी संस्कृती जी पूर्वीची होती ती आज राहिलेली दिसत नाही. तर ती पूर्वीची परिस्थिती या मतदारसंघामध्ये येण्याकरता हा परिवर्तन करण्याकरता तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ही लढाई करत असाल तर ते योग्य आहे. त्याकरता तुम्हाला शुभेच्छा आहेत असे सर्व गावागावामध्ये जनतेच्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळाल्या. तुम्ही काय आवाहन कराल मतदारांना? या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आणि त्यांच्या सहयोगी पक्षांचे उमेदवार यांना निवडून देण्याकरता मतदारांनी सहकार्य करावं अशी मी विकास होण्याच्या करता ही मी भूमिका आणि हे आवाहन मी करत असताना जात पात धर्म हे याचा कुठेही स्पर्श न करता विकास कुठे होईल हा विचार करण्याची आवश्यकता आहे. इतर या जातीची धार्मिक आणि जातीय ही जी काय कुठंतरी कोकणाला कीड लागलेली आहे ती कुठंतरी पुसून काढली पाहिजे. आणि ह्या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत सामाजिक अनेक टीका करण्यात राजकीय पुढाऱ्यांनी केल्या. मग कोणत्या कुणबी समाज असो, मुस्लिम समाज असो, या सर्व समाजांवर आतापर्यंत ज्यांनी टीका केल्या आणि त्याच लोकांना कुठेतरी त्यांच्यामध्ये दहशत तयार करून आपल्याला कसं सहकार्य करतील अशा प्रकारचं कुठील डाव इथं काही राजकारणी करत असतील तर ते हाणून पाडा आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याकरता आणि त्यांचे सहकारी पक्ष असतील त्यांना निवडून आणण्याकरता आपण सहकार्य करावं. जसा महाराष्ट्रामध्ये विकास होतोय त्या पद्धतीनं ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन जर झाल्यावर विकास करण्याकरता एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला चित्र
तुम्हाला पाहायला मिळू शकेल. माझं फार मोठं एक स्वप्न पहिल्यापासून जे अपुरं अजून एक राहिलेलं आहे की हा पर्यटन तालुका, पर्यटन मतदारसंघ म्हणून शासनानं घोषित करावा आणि तो जर त्या होईल त्यावेळेला या तालुक्याची आणखी एक वेगळ्या प्रकारे विकास होईल अशा प्रकारची मला खात्री आहे. धन्यवाद सर. हे होते सूर्यकांत दळवी, ज्यांनी हे सांगितलं आहे की लोकांनी परिवर्तन करावं, विकास करण्यासाठी आम्ही आहोत आणि ते आम्ही करत राहणार आहोत. धन्यवाद.